जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील सय्यद आदिल हुसेन शहा यांच्या कुटुंबाला शिवसेनेच्या वतीनं घर बांधून देण्यात आलं। उद्या सय्यद कुटुंबीय या घराचा ताबा घेणार आहेत। गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत या घराचा ताबा देण्यात येईल। पहलगाम हल्ल्यात सय्यद शहानं आपला जीव धोक्यात घालून पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला। पर्यटकांचा जीव वाचवताना सय्यद शहाचा मृत्यू झाला होता। त्यामध्ये त्या अतिरेक्यांनी तू हिंदूला वाचवतोय म्हणून त्याला गोळ्या मारून त्याला ठार केलं। एक कुटुंब तेही उद्ध्वस्त झालं। आणि आमची अशी भावना आहे किंवा आमचा असा समज आहे, तो काही जरी असला तर तो आमचा होता, या देशाचा होता, त्याचं कुटुंब उघड्यावर आलं। आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक निर्णय त्या दिवशी घेतला। त्या कुटुंबाला आर्थिक मदत तर केलीच केली, परंतु देश बांधवासाठी अंगावर गोळ्या झेलणारा माणूस म्हणून त्याच्या कुटुंबाला एक चांगलं घर सुद्धा बांधून देण्याचा त्या दिवशी त्यांनी घोषणा केली होती। आम्हाला जे जाणवतंय की काश्मीर हा भारताचा भाग तेव्हाही होता, आजही आहे। काश्मीरी जी लोक आहेत ती आपली आहेत, ते भारतीय आहेत। आणि इथला असलेला जे काही ते पॉलिटिकल वातावरण असू द्यात किंवा टुरिझमचं वातावरण असू द्यात, ह्याच्यामधनं इथल्या लोकांना बाहेर काढण्याची जबाबदारी ही आपली आहे। आणि म्हणून मला वाटतं आज नक्कीच पहलगाम असू द्या किंवा श्रीनगर असू द्या किंवा काश्मीर एकंदरीत पूर्णपणे असू द्यात, हे टुरिझम करता 100% सेफ आहे। आपण महाराष्ट्रामधल्या नागरिकांनी इथे येण्याकरता काहीच हरकत नाही।